ज्या विद्यार्थ्यांनी लॉ CET अर्ज केलेला असेल, म्हणजे 3 वर्षाचं लॉ किंवा 5 वर्षाचं, तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की हॉल तिकीट डाउनलोड कशी करायची, त्यानंतर हॉल तिकीट तुमची केव्हा डाउनलोड करू शकणार तुम्ही आणि तुमची एक्झाम डेट काय आहे नवीन रूलनुसार, या संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता, ज्यांनी लॉसाठी ॲडमिशन घ्यायची असेल ते विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम सेकंड नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे, CET एक्झामिनेशन पोर्टल 2025-26। तर इथून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम इथून लॉग इन करून घ्या आणि तुमची हॉल तिकीट डाउनलोड कशी करायची आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट बघणार आहे। लॉग इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये एक हॉल तिकीटचं ऑप्शन दिलेलं आहे, हॉल तिकीट और ॲडमिट कार्डचं। तर इथून तुमची हॉल तिकीट तुम्हाला मिळणार आहे। तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की यामध्ये तुम्हाला ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे UGमध्ये। तर अजून तरी हॉल तिकीटचे ऑप्शन उपलब्ध झालेले नाही आहे, परंतु सेम प्रोसेसने तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। कारण तुमची जी एक्झाम डेट आहे ही एक्झाम डेट कधी आहे हे तुम्हाला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे। कारण तर तुमच्या एक्झाम डेटच्या 6 दिवस अगोदर तुमची हॉल तिकीट इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्याही विद्यार्थ्यांनी लॉसाठी अर्ज केलेले असेल, म्हणजे CETसाठी। तर आपण जी डेट दिलेली आहे CET कडून एक डेटसुद्धा दिलेली आहे की तुमचा पेपर कोणत्या तारखेला होणार आहे। तर विद्यार्थ्यांनी जर डेट लक्षात ठेवली तर डेटच्या 6 दिवस अगोदर तुमची हॉल तिकीट तुम्हाला मिळून जाणार। तर CET डिपार्टमेंटकडून जो टाइम टेबल देण्यात आलेला आहे, म्हणजे तुमच्या ज्या एक्झाम असणार आहे याबद्दलच्या संपूर्ण अपडेट साईटवर उपलब्ध करून दिलेल्या आहे। तर बघू शकता यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला चेक करणं आहे की तुमची CETची एक्झाम कोणत्या तारखेला आहे। तर बघू शकता सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी 5 इयर्ससाठी CETचा अर्ज केला असेल त्यांची एक्झाम 28 एप्रिल 2025ला होणार आहे। म्हणजे या महिन्यामध्ये तुमची 28 तारखेला CETची एक्झाम आहे आणि 22 तारखेला तुमचे हॉल तिकीट लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी 3 वर्षासाठी अर्ज केलेला असेल त्या विद्यार्थ्यांची एक्झाम 2 दिवस आहे। बघू शकता 3 मे आणि 4 मे, म्हणजे 2 दिवसमध्ये तुमची एक्झाम कधी पण असू शकते, एक तर 3ला राहणार किंवा 4 तारखेला राहणार। तर सर्व विद्यार्थ्यांनी डेट लक्षात ठेवा, डेटच्या 6 दिवस अगोदर लॉग इनमध्ये तुमची हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे। संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।